नेचर ॲक्टवरती बोलण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी उभी आहे। हे केवळ एक विधेयक नसून आज जर आपण बघितलं तर अर्धी लोकसंख्या असलेल्या पूर्ण महिलांचं लक्ष आज या संसदेकडे लागलेलं आहे, कारण या संसदेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। मी या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छिते की जे लोक समजतात की भारतीय स्त्री नेतृत्वासाठी तयार नाही, त्यांना मी सांगू इच्छिते की ही जी जमीन आहे, ही जी भूमी आहे, ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांच्या पावन स्पर्शाने आलेली आहे। आणि ही जमीन जी आहे, ही भूमी केवळ फक्त महिला घर चालवते असंच नाही, तर महिला राज्य चालवते, महिला देश चालवते, महिला युद्ध लढते, युद्ध जिंकते आणि त्याचबरोबर महिला इतिहास घडवते, हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती। जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, महिलांचा राजकारणातील सहभाग हा केवळ अधिकार नसून खऱ्या लोकशाहीसाठी अत्यावश्यक घटक आहे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की राजकीय सशक्तीकरण हे सामाजिक मुक्तीचे साधन आहे। आपल्याला माहिती आहे की भारतरत्न राजीव गांधी यांनी 73व्या 84व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून महिलांना पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये जे आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे ते आरक्षण दिलं आणि महिलांना 33% त्यावेळेला आरक्षण मिळालं। 15 लाखहून अधिक महिला आणि 40% अधिक महिला ज्या आहेत त्या आज स्थानिक जे स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत। मला आजचे जे विधेयक आलेले आहे त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे, कारण नारी शक्ती वंदन अधिनियम आणि डिलिमिटेशन यांना सलग केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्देश काय याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये साशंका होत आहे। कारण आपला राजकीय फायदा मिळवण्यासाठी किंवा विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी, बचावात्मक करण्यासाठी ते हे डिझाईन केलं गेलं नाही ना, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम हा खरं तर विधेयक या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये 2023लाच मंजूर झालं। काल मी ऐकलं की सिमरन जी ले तेरी जिंदगी असं कोणीतरी या सभागृहात बोललं। जर हे विधेयक त्याच वेळा मंजूर झालं होतं तर मग 2024च्या इलेक्शनच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर हे बिल लागू केलं असतं तर आज या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी आम्ही या कायदे मंडळात महिला बसलेलो आहोत, फक्त 543 पैकी फक्त 74 महिला नसत्या, अध्यक्ष महोदय 180 महिला निवडून आल्या असत्या आणि जे महिलांचे कायदे बनवले जातात किंवा ज्या महिलांच्या कल्याणकारी योजना बनवल्या जातात त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व केलं असतं। आदरणीय खरगे साहेब असतील किंवा सोनिया गांधी असतील यांनी स्पष्टपणे हे जे विधेयक आहे हे 2024 पासून लागू करावं आणि त्याचबरोबर जे नवीन परिसीमन आहे ते लागू करावं या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा आपली भूमिका मांडली होती। पण जेव्हा सरकारचा उद्देशच त्या ठिकाणी शुद्ध नाही आहे आणि ज्यावेळी राजकीय संधुसाधीपणा याच्यामध्ये आहे, अशा वेळेला आपण बघितलं असेल की त्या बिलाची अंमलबजावणी झाली नाही। आज 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर आपण एक कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणले आणि दोन ऍक्ट त्या ठिकाणी आणलेले आहे। भाजप सरकारचं तर असं आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, 20/4 ते सातत्याने इलेक्शन निवडणुकांचा विचार करत असतात, देशाची जनता आणि त्या ठिकाणी देशाची दिशाभूल करत असतात। मला या ठिकाणी सांगायचं की महिला आरक्षण दाखवून तुम्ही डिलिमिटेशनचा अजेंडा तर चालवत नाही आहात ना, आणि या माध्यमातून एक अन्यायकारक आणि अपारदर्शक त्या ठिकाणची जी परिसीमन तुम्ही करण्याचं काम करत आहात त्याला आमचा विरोध आहे। हा संविधानावरचा हल्ला आहे, त्याला आमचा विरोध आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, मी काल भाषणं खूप लोकांची ऐकली आणि त्यामध्ये सांगण्याचं, काही लोकांना इतिहास पण वाचला पाहिजे, इतिहास शिकला पाहिजे, काहींचा इतिहास थोडा कमजोर असू शकतो, पण मला सांगायला पाहिजे 2014 पूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यापूर्वी सुद्धा 17 राज्यामध्ये 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला त्या ठिकाणी कार्यरत झाल्या होत्या। 2014च्या नंतर 6 राज्यामध्ये फक्त 50% महिला ज्या आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी जागा मिळालेली आहे। मला अध्यक्ष महोदय 2 मिनिटं बोलून घ्या। अध्यक्ष महोदय, जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा थोडा इतिहास बघितला असता तर त्यांना कळलं असतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जवळपास 5 महिला अध्यक्ष झाल्या। एनी बेसंट असतील, सरोजिनी नायडू असतील, नेलिसेन गुप्ता असतील, श्रीमती इंदिरा गांधी असतील, श्रीमती सोनिया गांधी असतील, या बरोबर आपल्याला सांगायला पाहिजे देशाचे पंतप्रधान, महामहिम राष्ट्रपती, स्पीकर्स, त्याबरोबर मुख्यमंत्री किती झाल्या? काँग्रेस पक्षाने किती मुख्यमंत्री केल्या? सुचेत्रा कृपलानी, नंदिनी सतपथी, अनवरा तेमूर, राजेंद्र कौर बत्तल आणि शीला दीक्षित या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री बनल्या, काही प्रदेशाच्या अध्यक्ष बनल्या, जे मनुस्मृतीची उधळून करतात। माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी त्या ठिकाणी किती महिलांना त्या ठिकाणी जे आहे तुमच्या भाजपाच्या प्रमुखपदी महिला होऊ शकते का? RSS ची सरसंचालक महिला होऊ शकते का? मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमची भूमिका काय आहे? तुमची भूमिका आणि तुमच्याबद्दल प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। ऍक्सिस महिलांनी आरोप केला, ज्या महिलांनी आरोप केला यौन
केलं. उन्नाव असेल, हाथरस असेल, कठुआ असेल, बदनापूर असेल, महिलांवर अत्याचार करण्याचं काम होतं. मणिपूरमध्ये महिलांची लग्न दिंडी निघते. आज या ठिकाणी महिला आल्यात, मला अभिमान आहे महिलांचा. महिला या ठिकाणी बसलेत. मला प्रश्न विचारायचा मणिपूरच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, मला सांगायचंय, जर भारतामध्ये आपण बघितलं नाही, अध्यक्ष महोदय थोड़ा डेटा तो देने दीजिए मुझे. आज महिलाओं के बारे में बात हो रही है. अध्यक्ष महोदय, मुझे एक और चीज कहनी है. महिलाओं के बारे में बात होती है, 1:30 बजे महिलाएं बात करती है और 11 बजे पुरुष बात करते हैं. और महिला विधेयक पे अगर महिला बात नहीं करेगी तो कैसे चलेगा? अध्यक्ष महोदय मुझे बताइए. आज मैं कुछ चीजें रखना चाहती हूँ क्योंकि महिला मंत्री भी वहाँ पे बैठी है. आज अध्यक्ष महोदय, अगर भारत में देखेंगे तो 31,516 रेप केस की नोंद हो गई है. प्रत्येक दोषी 86 बलात्कार. देशात प्रत्येक रोज 1000 महिलांवर त्या संदर्भामध्ये अपराधी गुन्हे होतात. बहुत से माननीय सदस्य को बोलना है. देशामध्ये प्रत्येक मुलगी शोषणाची बळी पडते आणि त्याचं कन्व्हिक्शन रेट काय? 27.4. बलात्काराचे 70 होतात. बिल्किस बानो असेल किंवा कुलदीप सिंग असेल. मला या ठिकाणी सांगायचंय, या विधेयकाच्या माध्यमातून मैं लास्ट में कंक्लूड करती हूँ. अध्यक्ष महोदय, मैं लास्ट में कंक्लूड करती हूँ कि मेरा एक ही कहना है, महिलाओं को आरक्षण मिलना चाहिए. ये विधेयक होना चाहिए. आमची स्पष्ट आणि ठोस भूमिका आहे की या जे आता परिस्थिती आहे याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे. पण तुम्ही डिलिमिटेशन त्याच्यामध्ये करून, कायदे करून, त्याच्यामध्ये वेगळे करून तुम्ही ह्या देशाच्या संविधानाचं 22वा कलम, ज्याच्यामध्ये जनगणना होणं, याच्यावर 1972 मध्ये चर्चा झाली, 1973 मध्ये चर्चा झाली, 2002 चर्चा झाली, त्यानुसार करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही संविधानावर हल्ला होऊ दिला नाही. श्रीमती रुचि बिराजी, धन्यवाद. श्रीमती रुचि बिराजी.